नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण इयत्ता 10वी इतिहास पहिला चॅप्टर इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या चॅप्टरचे रिव्हिजन करणार आहोत आणि अशाच पद्धतीने मी एक सीरीज सुरू करणार आहे रिव्हिजनची इतिहासासाठी खास. सो तुम्हाला जर हे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून आपण ही सीरीज कंटिन्यू करूया. सो सगळ्यात पहिल्यांदा आहे ते म्हणजे इतिहास लेखनाची परंपरा. आता मी पूर्ण आहे असा चॅप्टर नाही वाचणार आहे, कारण ऑलरेडी मी याच्यावरती खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. वन शॉट पण आहे आणि पार्ट्समध्ये पण आहेत. आता आपण जे एक्झामसाठी महत्त्वाचं आहे तेवढंच फक्त वरच्यावर बघणार आहोत, कारण हा रिव्हिजन व्हिडिओ आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा ॲज यू ऑल नो, की इतिहास म्हणजे काय, की ज्या काही घटना घडून गेलेल्या आहेत, त्या घटनांची क्रमशः मांडणी करणं, संशोधन करणं, लेखन करणं आणि अभ्यास करणं, याला आपण इतिहास म्हणतो. आणि ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे, कधीही न थांबणारी, नेहमी चालत राहणारी अशी प्रक्रिया आहे. त्यानंतर आहे, की इतिहासाचा अभ्यास आणि विज्ञान किंवा वैज्ञानिक अभ्यास याच्यामध्ये फरक आहे. कसा फरक आहे? तर इतिहासाची पद्धत किंवा इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धत, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा आपण अवलंब नाही करू शकत. कारण इतिहास हा घडून गेलाय. त्याच्यामुळे त्याचे आपण प्रयोग करू शकत नाही किंवा कोणी त्याचं प्रत्यक्ष निरीक्षण केलं असेल अशी व्यक्तीही आपल्याकडे नसते. कारण इतिहास हा फार पूर्वी घडून गेलेला असतो. त्याच्यामुळे आपण विज्ञानामध्ये ज्या पद्धतीने प्रयोग करून परत-परत एखादी गोष्ट सिद्ध करून दाखवतो किंवा आपण प्रत्यक्ष ऑब्झर्वेशन बघतो आणि मग ते लिहितो किंवा त्यानुसार आपण इतर गोष्टी करतो. सो ते विज्ञानामध्ये आपल्याला करता येतं. पण इतिहासामध्ये असं आपण नाही करू शकत. कारण एकतर ती गोष्ट गतकाळामध्ये घडून गेली आहे, त्याच्यामुळे त्याचं प्रत्यक्ष निरीक्षण आपण नाही केलंय आणि परत-परत ती गोष्ट आपण घडवू पण शकत नाही. कारण इतिहास म्हणजे होऊन गेलाय, परत कसा घडवणार तो, राइट? सो त्याच्यामुळे एका पर्टिक्युलर नियमाने घडलेल्या गोष्टी सिद्ध करता येणं इतिहासामध्ये शक्य नसतं. सो त्यांची पुनरावृत्ती करणं शक्य नसतं. सार्वत्रिक आणि सार्वकालीन नियम मांडणं पण शक्य नसतं. सार्वत्रिक नियम म्हणजे काय? जसं की फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. जो आपण पृथ्वीवरती कुठेही गेलो तरी पण तो ॲप्लिकेबल असणार आहे. ठीक आहे. सार्वकालीन म्हणजे काय? आज ॲप्लिकेबल आहे, उद्या आहे, येणाऱ्या 100 वर्षानंतर पण तो लॉ ॲप्लिकेबल असणार आहे. ठीक आहे. पण तसं आपण इतिहासामध्ये नाही करू शकत. असा प्रत्येक काळामध्ये उपयोगी पडणारा असा कुठलाही नियम किंवा प्रत्येक ठिकाणी लागू पडणारा असा कुठलाही नियम आपण इतिहासामध्ये देऊ शकत नाही. ठीक आहे. सो हे या 2 पॅराग्राफमध्ये सांगितलंय. त्यानंतर आहे, की इतिहासामध्ये आपण जेव्हा पाहतो, की कोणीतरी पत्र लिहून ठेवलंय, कोणीतरी काहीतरी दस्तऐवज म्हणजे अगेन डॉक्युमेंट टाइप लिहून ठेवलंय, तर त्याच्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर लिपीचा विचार केलेला असतो किंवा लिपी असते त्याच्यामध्ये. ठीक आहे. लिपीचा वापर केलेला असतो. मग आता ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल, की ते काय लिहिलंय, तर त्यासाठी ते वाचन करता येणारं असं एखाद्या भाषा तज्ञाची आपल्याला आवश्यकता असते. ठीक आहे. लिपी माहिती असणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता असते. मग तो व्यक्ती काय करतो, की ते जे काही लिहिलेलं आहे, बरोबर? तर ते लेखन ते ते जे काही अक्षरं लिहिलेली आहेत, त्याचं वळण कसं आहे, त्या जेणेकरून लिहिलंय त्याची भाषा शैली कशी आहे. प्रत्येकाची एक शैली असते ना, लिखाणाची शैली असते, बोलण्याची शैली असते. सो मग कागदाच्या कलरवरून किंवा कागदाच्या पोतवरून आपण तो कागद कधी बनला असेल हे सांगू शकतो का? किंवा त्याच्यावरती कुठली मुद्रा उमटवली असेल, तर अशा प्रकारची मुद्रा कोणत्या काळात होती? याच्या आधारे आपण आपल्याला जर एखादं दस्तऐवज मिळालं, तर त्याची आपण माहिती मिळवू शकतो. त्याची पडताळणी करू शकतो. हे खरंच त्या काळातलं आहे का? त्याची शाई ज्या शाईने ते लिहिलंय, तर ती शाई त्या काळातली आहे का? किंवा ते लेखन त्या काळातलं आहे का वगैरे, हे सगळं आपण पडताळून पाहू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे इतिहास संशोधन पद्धती. हां, मी ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ अपलोड केले, की कोणते क्वेशन्स एक्झामला येऊ शकतात. तर तुम्हाला पर्टिक्युलरली फक्त क्वेशन्सच हवे असतील, तर तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त इम्पोर्टंट गोष्टींसोबतच चॅप्टरमधला प्रत्येक टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. आता इतिहासाची संशोधन पद्धत कशी असावी? एक तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी काही माहिती मिळते, त्या माहितीचे संदर्भ तपासायचे. म्हणजे आपल्याला एखादं पत्र मिळालं, त्याच्यावरती एखाद्या राजाची मुद्रा आहे, तर अशा प्रकारची मुद्रा त्या काळामध्ये असणाऱ्या इतर कुठल्या पत्रावरती आहे का? इतर कुठल्या अजून गोष्टीवरती आहे का? तर हे आपण तपासून पाहू शकतो. ते जे काही दस्तऐवज आपल्याला मिळेल, तर त्याच्याशी निगडीत माहितीचं संकलन करणं, ऐतिहासिक बदल घडून आले असतील, तर ते कशामुळे घडले, काय घडले ते जाणून घेणं, कंपॅरिझन करणं, तौलनिक विश्लेषण करणं, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, की विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या संदर्भात जे काही उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आहेत किंवा स्थल कालात्मक जे काही संदर्भ आहेत, म्हणजे ही गोष्ट कुठे घडलेली आहे, कोणत्या काळामध्ये घडलेली आहे, याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टींची माहिती करून करून घेणं. आता कधीही जर आपल्याला इन्फॉर्मेशन हवी असेल, आपण भूगोलामध्ये पाहतो, की आपण एक प्रश्नावली बनवतो क्षेत्रफळ करताना. का तर आपल्याला त्या ठिकाणची माहिती हवी असते. सो कधीही जर आपल्याला माहिती हवी असेल, जास्त खोलात जायचं असेल, तर आपण काय करतो प्रश्न निर्माण करतो किंवा प्रश्न मांडणी करतो. तर ते केलं जातं.
मग आता प्रश्न निर्माण केल्यानंतर त्याची काय उत्तर असू शकतात किंवा काय परिकल्पना असू शकतात, संभाव्यता काय आहे, ते मांडणं आणि मग सगळ्या गोष्टी हातात आल्यानंतर या कितपत बरोबर आहेत, कितपत चुकीच्या आहेत, कितपत पटतायत याच्यावरती संशोधन करणं म्हणजेच चिकित्सक संशोधन करणं. तर अशा पद्धतीने आपण एकंदरीत इतिहास संशोधन पद्धती अ, करून इतिहास मांडणी करत असतो. त्यानंतर नेक्स्ट आहे, की इतिहासामधून कोणत्या-कोणत्या इतर प्रकारच्या ज्ञानशाखा आहेत. तर पुरातत्व आहे, म्हणजे उत्खनन वगैरे करून जेव्हा आपण काहीतरी सिद्ध करतो, तर ते पुरातत्व विभागामध्ये येतं. अभिलेखागार आहे, त्याच्याबद्दल आपण पुढे-पुढे नेक्स्ट चॅप्टर्समध्ये वगैरे बघणार आहोतच. त्यानंतर आहे इतिहास लेखनाची परंपरा. इतिहास म्हणजे काय? झालंय. ठीक आहे. आता इतिहास लेखन म्हणजे काय? आता या ज्या काही गोष्टी इतिहास म्हणजे काय? की गतकाळामध्ये किंवा भूतकाळामध्ये जे काही घडून गेलं आहे, तर ते असतं इतिहास, राइट? मग आता ह्या ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्यांची क्रमवार मांडणी करणं किंवा त्या घटनांची ज्याप्रमाणे घडलेल्या आहेत, त्याप्रमाणे मांडणी करणं, ही जी काही लेखन पद्धत आहे, त्याला आपण म्हणतो इतिहास लेखन. आणि जो व्यक्ती अशा प्रकारे मांडणी करतो, त्या संशोधकाला आपण काय म्हणतो? इतिहासकार. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा आपण इतिहासाची मांडणी करत असतो, तर तेव्हा भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्या आपल्याला फक्त आजूबाजूला म्हणजे दस्तऐवज वगैरे असतील त्यातून मिळतात. त्या आपण परत एकदा घडवून नाही दाखवू शकत किंवा त्या आपण पाहू पण नाही शकत. मग या ज्या काही गोष्टी आहेत, त्या प्रत्येकाचं त्याचं आकलन वेगवेगळं असणार. आता एखाद्याला पत्र मिळालं, त्याने वाचलं, त्याने काढलेला अर्थ वेगळा असणार आणि दुसऱ्या व्यक्तीने काढलेला अर्थ वेगळा असणार. कारण प्रत्येकाची आकलन क्षमता, विचारशक्ती सगळं काही वेगळं आहे. सो मग प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक इतिहासकार जेव्हा इतिहास लिहितो, तेव्हा तो त्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून लिहितो. त्याच्यामुळे प्रत्येकाचा इतिहास लेखनाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. ठीक आहे. आता पुढे असं आहे, की पूर्वी म्हणजे अगदी प्राचीन काळामध्ये काय हे इतिहास लेखनाची वगैरे परंपरा असं काही नव्हतं. ठीक आहे. मग ते लोकं काय करायचे, तर त्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे, की इतिहासाची साधने कोणती आहेत? भौतिक, मौखिक आणि लिखित. ठीक आहे. आता लिखित म्हणजे काय? हे अशा पद्धतीने इतिहास लिहून ठेवणं. मौखिक म्हणजे काय? एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीने म्हणजे फक्त सांगून गोष्टी पोहोचवणं. आणि भौतिक म्हणजे काय? की नाणी असतील, गुहा असतील, त्याच्यावरती चित्र काढलेली असतील. तर अशा पद्धतीने कुठल्याही भौतिक गोष्टीचा उपयोग करून इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवणं. ठीक आहे. तर त्यातल्या त्यात प्राचीन काळामध्ये म्हणजे जेव्हा अजून लिपी अस्तित्वात नाहीये, तर त्या काळामध्ये अर्थात इतिहास लेखन करता येणं शक्य नव्हतं. मग त्या काळामध्ये कशा पद्धतीने इतिहास जो आहे तर तो पुढे पोहोचवला गेला, तर त्याची काही आपल्याकडे कारणं आहेत किंवा त्याची काही उत्तरं आहेत. तर वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या ज्या काही पूर्वजांच्या जीवनाच्या गोष्टी आहेत, त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी आहेत, तर त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जायच्या. ठीक आहे. ते झालं मौखिक पद्धतीने. मग आता गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन करणं. अर्थात त्या काळामध्ये माणूस चित्र काढत होता. त्याला लिपी माहिती नव्हती, पण तो चित्र काढत होता. मग त्यांनी गुहांमध्ये काय-काय चित्र काढली असतील, तर त्याच्या आधारे त्या स्मृतींचे जतन करणं किंवा कहाण्यांचे कथन, गायन, गीत किंवा पोवाडे हे सगळं मौखिक पद्धतीने इतिहास जो आहे तर तो पुढच्या काळांपर्यंत पोहोचवला जायचा. सो याच्यावरती तुम्हाला क्वेशन विचारला जातो. त्याच्यामुळे कशा पद्धतीने येतो माहिती आहे का? तुम्हाला असं हे दिलं जातं. वेब डायग्राम दिली जाते. याच्या आतमध्ये असतं, की पूर्वीच्या काळी प्राचीन काळामध्ये इतिहास काय म्हणूया आपण त्याला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची माध्यमे, ठीक आहे. तर असे तुम्हाला 4 एरोज दिले जातील. मग त्याच्यामध्ये तुम्हाला हे लिहायचं आहे. ओके. सो दॅट्स व्हाय हे महत्वाचं आहे. त्यानंतर पुढे जर तुम्ही पाहायचं म्हटलं तर हे जे आहे हे तुम्ही स्वतः रीड करू शकता. याच्यामध्ये असं जास्त काही अवघड नाहीये. सो हे तुम्ही रीड करा. नेक्स्ट आहे आधुनिक इतिहास लेखन. आता आधुनिक इतिहास लेखनाची 4 वैशिष्ट्ये आहेत, जी तुम्हाला एक्झाममध्ये हमखास येतातच. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ही जी आधुनिक इतिहास लेखनाची पद्धत आहे, तर ती शास्त्रशुद्ध आहे. म्हणजेच काय, की जे योग्य प्रश्न आहेत, जे व्हॅलिड क्वेशन आहेत, त्याच्या मांडणीपासून या इतिहास लेखनाची सुरुवात केली जाते. आणि हे जे काही प्रश्न असतील ते कसे असतात, तर हे प्रश्न मानव केंद्रित असतात. म्हणजेच मानवाच्या अवती-भोवती फिरणारे किंवा मानवाचं जीवन कसं होतं, समाज जीवन कसं होतं, या सगळ्याबाबत विचारणारे हे प्रश्न आहेत. आणि इतिहासामध्ये या ज्या काही कृती आहेत, त्यांचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवता त्यांच्या कहाण्या यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि म्हणून हिस्ट्री आणि मायथॉलॉजी हे दोन्ही वेगळे आहेत. ओके. म्हणजे तुर्तास तरी वेगळे आहेत. त्यांचा संबंध फार पूर्वी आपण जोडू शकतो, पण आत्ताच्या कंडिशनला ते वेगळेच आहेत. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो
आता हे जे काही मानव केंद्रित प्रश्न विचारले जातात, ज्याच्यामध्ये त्या काळचं मानवाचं समाज जीवन वगैरे असेल, तर ह्या सगळ्या प्रश्नांना, त्यांच्या उत्तरांना ॲक्चुअली काहीतरी आधार असला पाहिजे. ठीक आहे. काहीतरी त्याचे पुरावे असले पाहिजेत. आणि म्हणून आपण असं म्हणतो, की त्याचे पुरावे असल्यामुळे ही जी काही मांडणी आहे प्रश्नांची, तर ही तर्क सुसंगत आहे. म्हणजे प्रत्येकाच्या मागे काहीतरी लॉजिक आहे. उगाच काही पण उत्तरं दिलेली नाहीत. ओके. सो ही सगळी मांडणी तर्क सुसंगत असते. मानव जातीने भूतकाळामध्ये ज्या काही कृती केलेल्या आहेत, त्याच्या आधारे मानवाचा म्हणजे मानवाची वाटचाल कशी झाली असावी. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अग्नीचा शोध असेल किंवा पुढे चाकाचा शोध असेल, हे सगळं कसं लागत गेलं, याचा अभ्यास आपण याच इतिहासाच्या माध्यमातून करतो. तर ही सगळी वैशिष्ट्य आहेत आधुनिक इतिहासाची, जी तुम्हाला एक्झाममध्ये 2 मार्कांसाठी येतात. हिस्ट्री हा जो शब्द आहे, तर हा ग्रीक भाषेमधला आहे आणि हेरोडोटस याच्या द हिस्ट्री एका पुस्तकाचं टायटल आहे, तर त्याच्यावरून हा शब्द घेण्यात आलेला आहे. आता आपण इतिहास लेखन म्हणजे काय पाहिलं, इतिहासकार म्हणजे काय पाहिलं, तर बेसिकली युरोपामध्ये त्या काळामधले जे काही इतिहासकार होते किंवा जे काही विचारवंत होते, त्यांचे विचार आता आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. सो पर्टिक्युलरली या चॅप्टरमध्ये आपण युरोपामधल्या इतिहासकारांचा किंवा विचारवंतांचा अभ्यास करणार आहोत. सो त्याच्यामध्ये तुम्ही हे जर हवं असेल तर वाचू शकता. हे तितकंसं महत्त्वाचं नाहीये. त्याच्यामुळे मी स्किप केलंय. बाकी तुम्हाला हवं तर तुम्ही रीड करू शकता. आता इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधले गॉटिंगन या ठिकाणी एका विद्यापीठाची स्थापना झाली. ठीक आहे. आणि या विद्यापीठामध्ये सगळ्यात पहिल्यांदा इतिहास या विषयाला स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्र असं एक स्थान प्राप्त झालं. म्हणजे इतिहासासाठी वेगळे डिपार्टमेंट तयार करण्यात आलं. ठीक आहे. सो ती एक महत्त्वाची बाब आहे इतिहासाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी त्याच्यामुळे तिथे मांडलेली आहे. आता आपण महत्त्वाचे विचारवंत बघतोय. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही यांचा अभ्यास करणार आहात, मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगते पर्टिक्युलरली या चॅप्टरसाठी, की जेव्हा तुम्ही यांचा अभ्यास करणार आहात, तेव्हा तुम्हाला नोट्स बनवायचे आहेत. कसे? तर तुम्हाला एक छान असा टेबल तयार करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथे त्या विचारवंतांचं नाव लिहायचं आहे. इथे त्यांचं कोणतं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आणि इथे त्यांचा विचार. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. जर त्यांना एक्स्ट्रा काही आधुनिक इतिहासकाराचा जनक किंवा अ, ज्ञानाचे काय बरं अजून एक होतं? एक मिनिट हां, मी शब्द विसरले तो. पुरातत्व हां, ज्ञानाचे बरोबर. ज्ञानाचे पुरातत्व असं काही त्यांची स्पेशल त्यांना असं काही नाव दिलं असेल तर ते. तर अशा पद्धतीने तुम्हाला 3 कॉलम्स बनवायचे आहेत. या ठिकाणी त्यांचं नाव आणि त्यांना स्पेशल असं काही म्हणत असतील तर ते. इथे त्यांच्या पुस्तकाचं नाव आणि इथे त्यांनी दिलेला विचार. जोपर्यंत तुम्ही असं नाही करणार तोपर्यंत तुम्ही कन्फ्यूज होत राहणार, की कोणत्या विचारवंतांचं काय म्हणणं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे करायचं आहे. आता बघा सगळ्यात पहिल्यांदा आहे रेने देकार्त. आता रेने देकार्त यांनी कोणतं पुस्तक लिहिलं? डिस्कोर्स ऑन दी मेथड. सो तुम्ही हवं तर देकार्त डी वरून सुरू होतंय, डिस्कोर्स पण डी वरून सुरू होतंय. तसं तर दास कॅपिटल पण होतं. पण एक छोटंफार असं काहीतरी छोटंसं लॉजिक वगैरे लावून लक्षात ठेवू शकता, की रेने देकार्त मेथड किंवा रेने देकार्त डिस्कोर्स असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. बरं आता ह्यांचा विचार काय होता, की इतिहास लेखनामध्ये ज्या काही आपण साधनांचा उपयोग करतो, ज्या काही ऐतिहासिक साधनांचा आपण उपयोग करतो, फॉर एक्झाम्पल कागदपत्र वगैरे असतील, तर त्यांची विश्वासार्हता तपासून घेणं गरजेचं आहे. कारण एखादं डॉक्युमेंट आपल्याला सापडलं, एखादी कागदपत्र आपल्याला सापडली, तर कशावरून की ती त्याच जुन्या काळाची असतील, त्याच्याशी रिलेटेड गोष्टी पण आपण चेक केल्या पाहिजेत, बरोबर? सो कुठल्याही कागदपत्राची विश्वासार्हता तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. हे त्यांचं मत होतं आणि ते मांडण्यामध्ये ते अग्रभागी होते. त्यांनी त्यांचं पुस्तक लिहिलेलं आहे डिस्कोर्स ऑन द मेथड आणि या पुस्तकामध्ये ते काय म्हणतात, की शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा त्यांचा एक नियम आहे, की जोपर्यंत एखादी गोष्ट तुम्हाला जी गोष्ट कळलेली आहे, जी गोष्ट तुम्हाला समजलेली आहे, ती जोपर्यंत सत्य आहे, असे निसंशयितरित्या प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत तिचा स्वीकार करायचा नाही. म्हणजेच काय? तर एखादं कागदपत्र तुम्हाला सापडलं आणि जोपर्यंत तुम्ही ते सत्य आहे, म्हणजे ते बरोबरच आहे, ते खरंच आहे, असं जोपर्यंत कुठलाही संशय न ठेवता ठामपणे सांगू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही ते कागदपत्र स्वीकारलं नाही पाहिजे किंवा त्याच्या आधारे तुम्ही इतिहास लेखन नाही केलं पाहिजे. ठीक आहे. सो कुठलीही गोष्ट जोपर्यंत कुठलाही संशय न ठेवता एकदम परफेक्ट ती खरी आहे, असं आपण सांगू शकत नाही, तोपर्यंत त्या गोष्टीवरती आपण इतिहास लेखन करायचं नाही. हा त्यांचा नियम आहे, जो त्यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड या त्यांच्या ग्रंथात मांडलेला आहे. नेक्स्ट आहे व्हॉल्टेअर. खूप महत्त्वाचा प्रश्न असा असतो, की व्हॉल्टेअर यांना आपण आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं म्हणतो. तर तो का तसं आपण का म्हणतो? तर व्हॉल्टेअर यांचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असं आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. कंपल्सरी नाहीये, पण तुम्हाला तुमच्या उत्तराला थोडंसं युनिक करायचं असेल
किंवा एक्झामिनरला पटवून द्यायचंय, की "बाबा रे, मी खूप चांगला अभ्यास केला इतिहासाचा." तर त्यासाठी तुम्ही हे नाव लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. तर व्हॉल्टेअर हे फ्रेंच तत्त्वज्ञ आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की इतिहास लेखनामध्ये फक्त आणि फक्त वस्तुनिष्ठ सत्य म्हणजे काय खरं-खरं घडलंय, त्यांचा क्रम काय आहे, याच्यावरतीच फोकस न करता, याच्यावरतीच लक्ष केंद्रित न करता, त्या काळामधल्या सामाजिक परंपरा काय होत्या, व्यापार कसा होता, आर्थिक व्यवस्था कशी होती, याचा पण अभ्यास केला पाहिजे असं त्यांचं मत होतं. ठीक आहे. म्हणजे त्यांचं एकूणच मत काय आहे, की जे काही आधुनिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये आपण पाहिली, की त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, की प्रश्न हे मानव केंद्रित असले पाहिजेत. तर त्यांच्या विचारांशी म्हणजे त्या विचारांशी यांचे विचार जुळतायत. त्याच्यामुळे आपण यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असं पण म्हणतो. ठीक आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की फक्त इतिहास म्हणजे काळानुसार मांडणी करणं किंवा फक्त सत्य घटना लिहिणं, वस्तुनिष्ठ घटना लिहिणं एवढंच न करता त्या समकाळामध्ये इतर लोकांचं जीवन कसं होतं, आर्थिक व्यवस्था काय होती, या सगळ्यांचा पण अभ्यास केला पाहिजे. म्हणजेच इतिहासाची मांडणी करत असताना मानवी जीवनाचा पण अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. आणि म्हणून त्यांना आपण आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असं म्हणतो. पुढे आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. हे जर्मन तत्त्वज्ञ होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं, की इतिहासामधले जे काही घटनाक्रम आहेत, तर ते प्रगतीचे टप्पे दर्शवणारे असतात. बरोबर? म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आगीचा शोध लागला, मग चाकाचा लागला, मग आदिमानव जो आहे, तर तो भटक्या स्वरूपामध्ये राहायचा, तर तो आता शेती वगैरे करून एका ठिकाणी राहू लागला. मग त्याच्यानंतर गाव निर्माण झाले, नगरे निर्माण झाली, शहरे निर्माण झाली. तर हे एक प्रगतीचे टप्पे आहेत. बरोबर? मग त्याचबरोबर जेव्हा आपण इतिहासाची मांडणी करतो, तर त्यावेळेस इतिहासकाराला जे काही पुरावे उपलब्ध आहेत, तर त्या पुराव्यांच्या नुसार बदलत जाणे स्वाभाविक असते. म्हणजे आत्ता आपल्याला कळलं, की चाकाचा शोध लागला. परत कळेल, की चाकाच्या आधी अग्नीचा लागला. मग आपण इतिहास लेखनामध्ये बदल केला पाहिजे ना, क्रम आपला बदलला पाहिजे. बरोबर? सो असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धतीला एक नवीन दृष्टिकोन मिळाला आणि असं कळलं, की इतिहासाची अभ्यास पद्धती ही विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळी असली, तरी पण ती कमी प्रतीची नाहीये. ती विज्ञाना एवढीच महत्त्वाची आहे. आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस याच्यामध्ये त्यांनी हे सगळं लेखन केलंय. त्यासोबतच रिझन इन हिस्ट्री हे पण त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. युजुअली जॉर्ज विलियम फ्रेडरिक हेगेल यांच्याबद्दल टिपालिहा वगैरे असं काही येत नाही. सो तुम्ही हे एवढं लक्षात नाही ठेवलं तरी पण चालेल. पण त्यांच्या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवायचंय कारण ते मात्र तुम्हाला चुकीची जोडी ओळखामध्ये येऊ शकतं. बरं, द्वंद्ववादाचा सिद्धांत जो काही आहे, तो मात्र लक्षात ठेवायचा आहे. इव्हन तुम्ही हेगेलबद्दल इतर काही लक्षात लक्षात नाही ठेवलं, तरी पण द्वंद्ववाद मात्र लक्षात ठेवायचा आहे. आता द्वंद्ववाद म्हणजे नेमकं काय आहे? तर याच्यामध्ये असं आहे, की कोणत्याही गोष्टीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल जर आपल्याला काही मांडायचं असेल, तर त्या गोष्टीच्या दोन्ही बाजू आपण पाहिल्या पाहिजेत. म्हणजे खरं काय आहे, खोटं काय आहे, त्या घटनेचं चांगलं काय आहे, वाईट काय आहे. तर या दोन्ही गोष्टींच्या आधारे लेखन करणं किंवा दोन्ही सिद्धांत मांडणं याला आपण काय म्हणतो द्वंद्ववाद. त्याला इंग्लिशमध्ये डायलेक्टिक्स म्हणतात. ठीक आहे. आणि या पद्धतीमध्ये पहिल्यांदा एक सिद्धांत मांडला जातो. तो एकतर चुकीचा असेल किंवा एकतर बरोबर असेल. मग दुसरा त्याच्या अपोझिट सिद्धांत मांडला जातो आणि मग या दोन्ही सिद्धांताला छेद देणारा तिसरा एक सिद्धांत मांडला जातो, जो की या दोघांचंही सार त्याच्यामध्ये आहे. दोघांचाही तर्काधिष्ठित उहापोह त्याच्यामध्ये आहे आणि ज्याच्यामध्ये दोघांचं सार सामावलंय असा हा जो काही तिसरा सिद्धांत आहे, याला आपण म्हणतो द्वंद्ववाद. ठीक आहे. सो दोघांच्या पण कंपॅरिझनमधून जे नवीन काहीतरी आपल्याला मिळतंय, जे की ॲक्चुअली बरोबर आहे ते मिळवणं, तर यालाच आपण म्हणणार आहोत द्वंद्ववाद. ठीक आहे. लिओपोल्ड वॉन रांके यांच्याबद्दल पण हे जे टिपालिहा आहे तर ते नाही विचारलं जात. फक्त यांच्या पुस्तकाचं नाव लक्षात ठेवायचंय, ग्रंथाचं नाव. ठीक आहे. सो 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर जे काही बर्लिन विद्यापीठामधले लिओपोल्ड वॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता. बरं. नेक्स्ट आहे त्यांचं काय म्हणणं होतं. त्यांचं असं म्हणणं आहे, की इतिहासाचं संशोधन करताना ते चिकित्सक पद्धतीने कसं करावं. म्हणजेच मूळ दस्तऐवजांच्या आधारे जी काही माहिती प्राप्त होते, तर ती सर्वाधिक महत्त्वाची आहे यावरच त्यांनी भर दिला. म्हणजे इतर काही प्रतींच्या ऐवजी जी मूळ प्रत आपल्याला मिळते, ज्याच्यावरती राजाचा म्हणजे शिक्का असेल किंवा राजमुद्रा असेल किंवा त्या काळचा पेपर आहे, याच्यावरून एकतर तो कागद खरा आहे की नाही हे आपण तपासून घेतो आणि ते जर मूळ दस्तऐवज असेल तर तेच फायनल आहे आणि त्याच्यामधलीच माहिती सगळ्यात बरोबर आहे असं ते मानतात. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदे आणि दस्तऐवज यांचा आपण शोध घेतला पाहिजे. ठीक आहे. असं केल्यानंतरच आपण जे काही अल्टिमेट सत्य आहे, ऐतिहासिक सत्य आहे त्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.
दुसरी गोष्ट अशी आहे की इतिहास हा कुठल्याही प्रकारे काल्पनिके काय शब्द आहे? काल्पनिकतेवर सॉरी इमॅजिनरी गोष्टींवरती अवलंबून नसावा, काल्पनिकतेवरती अवलंबून नसावा आणि जे काही आपण इतिहासाची मांडणी करणार आहोत, तर ती खरी-खुरी असावी, खऱ्या-खऱ्या कागदांवरती आधारित असावी. याच्यावर त्यांनी पुस्तक लिहिलंय, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. ठीक आहे. कार्ल मार्क्स खूप महत्वाचं हे तुम्हाला टिपालिहामध्ये विचारलं जातं. सो 19व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे 19व्या शतक संपताना कार्ल मार्क्स यांनी एक सिद्धांत मांडला. ठीक आहे. वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. याच्यावरती पण क्वेशन विचारला जातो. तर त्यांच्या सिद्धांताच्या मते जो काही आपला इतिहास आहे, तर त्याच्यामध्ये फक्त अमूर्त कल्पना नाही आहेत, तर इतिहास हा जिवंत माणसांचा असला पाहिजे. माणसा-माणसांमधल्या नातेसंबंधाचा असला पाहिजे. आता माणसा-माणसांमधले नातेसंबंध म्हटलं, तर एखादी व्यक्ती उत्पादन करणार आणि दुसरी व्यक्ती त्यासाठी कष्ट करणार किंवा त्यावर खर्च करणार. ठीक आहे. मग मूलभूत गरजा भागवण्यासाठी जी काही साधने आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर ते जे काही साधनं आहेत, तर उत्पादन साधनांच्या स्वरूपावरती व मालकीवरती त्या प ते जे संबंध आहेत माणसां-माणसांमधले, तर ते अवलंबून असतात. ठीक आहे. मग आता समाजामध्ये काय होतं, की सगळ्याच गोष्टी समप्रमाणामध्ये अवेलेबल आहेत का? तर नाही. सगळ्यांची सोन्याची दुकानं आहेत का? किंवा सगळेच जण हिरे विकतात का? तर नाही. म्हणजे समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी समप्रमाणामध्ये उपलब्ध नाहीयेत. मग त्याच्यामुळे ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे किंवा ज्यांचे हिऱ्याची दुकानं आहेत, ती श्रीमंत झाली. बाकी सगळे गरीब झाले. तर अशा पद्धतीने मग श्रीमंत लोकं गरिबांचं शोषण वगैरे करू शकतात, आर्थिक शोषण होऊ शकतात आणि त्याच्यामुळे वर्ग पडले ना, की ते चांगल्या वर्गाचे, हे खालच्या वर्गाचे. तर अशा प्रकारे वर्ग संघर्षाचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. तर मानवी इतिहास हा अशाच प्रकारे वर्ग संघर्षाचा इतिहास असून, ज्या वर्गाच्या ताब्यामध्ये उत्पादनाची साधने असतात, तो वर्ग किंवा तो वरचा वर्ग इतर लोकांचे आर्थिक शोषण करतो. आणि याच्याच बद्दल त्यांनी त्यांच्या दास कॅपिटल या ग्रंथामध्ये लिहिलंय. सो दास कॅपिटल कार्ल मार्क्स हे तर तुम्ही करून घ्या कारण हे खूप महत्वाचं आहे. ओके. आता आपण काही विचार प्रणाली बघणार आहोत. पहिली आहे ती म्हणजे ॲनल्स प्रणाली. याच्यावरती पण टिपालिहामध्ये प्रश्न येतात. तर ॲनल्स प्रणाली ही फ्रान्समधली एक विचार प्रणाली आहे. जी की विकसित आहे. ठीक आहे. आता याच्यामुळे आपल्या इतिहास लेखनाला एक नवीन दिशा मिळते. तर ॲनल्स प्रणालीचं असं म्हणणं आहे, की इतिहासामध्ये फक्त आणि फक्त राजा, त्याचे राजदरबारी असतील किंवा राजकीय घडामोडी, त्यांच्या ह्याच्यामधले महान नेते, राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे याच्यावरतीच फक्त लक्ष केंद्रित न करता, कारण फक्त एवढाच इतिहास नाही. इतिहास काय फक्त राजाचा असतो का? तर नाही. इतिहास हा त्या काळामधले जे काही लोकं आहेत, त्या सगळ्यांचा असतो. मग त्याच्यामध्ये त्या राज्याची प्रजा पण आली पाहिजे. त्या राज्यामधले इतर व्यक्ती पण तर आले पाहिजेत. ठीक आहे, त्यांचे पण इश्यूज आले पाहिजेत. त्यांचे पण त्यांनी काही चांगलं केलं असेल तर आलं पाहिजे. सायन्स प्रणाली म्हणते, की फक्त राजकारणावरती लक्ष केंद्रित न करता, त्या काळामधलं हवामान कसं होतं, त्या काळामधले स्थानिक लोक कसे होते, शेती कशी होत होती, व्यापार कसा चालला होता, तंत्रज्ञान काय-काय होतं, दळणवळणाची कोणती साधने अवेलेबल होती, या सगळ्याचा पण इतिहासामध्ये अभ्यास केला गेला पाहिजे. ठीक आहे. आणि मग ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते. खूप चांगला विचार आहे, की फक्त आणि फक्त राजकारण, राजे यांचाच नसून इतिहास हा सामान्य माणसांचा पण आहे. त्यांच्याशी पण रिलेटेड असला पाहिजे. आता पुढे आपण पाहतोय ते म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन. आता स्त्रीवादी इतिहास लेखन नावातूनच कळते, की स्त्रियांच्या दृष्टिकोनातून जे काही इतिहास लेखन आहे तर ते. ओके. त्याला आपण म्हणणार आहोत स्त्रीवादी इतिहास लेखन. सो सुरुवातीला काय झालं होतं, की सगळ्यांना माहिती आहे, की पुरुषप्रधान संस्कृती होती. म्हणजे इतिहास लेखन पुरुषांच्या नजरेतूनच केलं जायचं, त्या दृष्टिकोनामधूनच केलं जायचं आणि मग त्याच्यामध्ये कुठेही स्त्रियांचा दृष्टिकोन नव्हता किंवा स्त्रियांचा समावेश करण्यात आला नव्हता. मग सिमो दी बोव्हार जे की फ्रेंच विदुषी आहेत, त्यांच्या हे लक्षात आलं आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय ठरवलं, की इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा पण अंतर्भाव असला पाहिजे. म्हणजे पुरुषांनी आतापर्यंत जे काही इतिहास लेखन केलं, तर त्या इतिहास लेखनाची स्त्रियांच्या दृष्टिकोनातून पुनर्रचना केली गेली पाहिजे, असा एक त्यांनी विचार मांडला. मग त्याच्यामध्ये काय-काय आलं पाहिजे, की स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत, मग त्या नोकरी असेल, रोजगार असेल, ट्रेड युनियन आहे, त्यांचं कौटुंबिक जीवन वगैरे, या सगळ्या गोष्टींचा पण अभ्यास इतिहासामध्ये झालाच पाहिजे. आणि मग हे सगळे विचार मांडल्यानंतर 1990 नंतर स्त्रीला समाजामधला एक स्वतंत्र असा घटक मानला जायचा आणि मग त्यांना त्याच्यावरती इतिहास लेखन करता येऊ लागलं किंवा त्यांचे विचार स्त्रिया पण मांडू लागल्या. तर तुम्ही पाहिलं असेल, की फ्रेंच रिव्होल्यूशनमध्ये किंवा फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये बऱ्याच काळापर्यंत
स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यांना आपण पॅसिव्ह वोटर्स म्हणायचो. म्हणजे त्यांना मतदानाचा अधिकार नाहीये. त्यांना कुठल्याही प्रकारे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात आलं नव्हतं. सो ते काय आहेत तसाही काळ फ्रेंचमध्ये आपण पाहिलाय. त्याच्यामुळे असं आहे की स्त्रियांना खूप जास्त दुय्यम दर्जा दिला जायचा. पण 1990 नंतर मात्र स्त्रियांनी इतिहास लेखनावरती भर दिला किंवा त्यांचा पण इतिहास लेखनामध्ये आपण त्यांचा पण अंतर्भाव करू लागलो. ठीक आहे. आता त्यानंतर आहेत शेवटचे विचारवंत, ते म्हणजे मायकेल फुको, म्हणजे या पुस्तकातले शेवटचे विचारवंत. तर 20व्या शतकामध्ये फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लेखनातून एक नवीन संकल्पना पुढे आली. त्यांच्या ग्रंथाचं नाव काय आहे? आर्किओलॉजी ऑफ नॉलेज. या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची मांडणी जेव्हा आपण कालक्रमानुसार करतो, तर ती पद्धत चुकीची आहे असं सांगितलं. म्हणजे आतापर्यंत आपण काय पाहतोय, की गतकाळामध्ये घडलेल्या घटना कालक्रमानुसार लावणं म्हणजे इतिहास, आणि मायकेल फुको म्हणतायत, की अशा पद्धतीने कालक्रमानुसार मांडणी करण्याची पद्धतच चुकीची आहे. मग त्यांचं ॲक्चुअली म्हणणं काय आहे, की पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं हे उद्दिष्ट नसून भूतकाळामध्ये जे काही स्थित्यंतरं झाली, तर त्याचं स्पष्टीकरण देणं याकडे लक्ष वेधलं गेलं पाहिजे. म्हणजे फक्त शेवटचं सत्य काय आहे तेच शोधायचंय किंवा उत्खनन फक्त त्याच गोष्टीसाठी करायचं आहे, असं न असता किंवा असं न करता काय केलं पाहिजे, की भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडलेत, जे काही स्थित्यंतर घडलेत, जे काही बदल घडलेत, त्यांचा पण स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. सो त्यांनी इतिहासामध्ये किंवा इतिहास लेखनामध्ये स्थित्यंतराकडे भर देण्याचा किंवा त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी भर दिला आणि हे एक नवीन विचार होता आणि त्यामुळे त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असं पण म्हटलं जातं. सो इतिहासकारांनी याच्यापूर्वी मनोविकृती, वैद्यकशास्त्र याच्याबद्दल काहीच लक्ष दिलं नव्हतं. फक्त राजकारण आणि लयीतले समाजकारण याच्यावरतीच भर दिला होता. पण या सगळ्या गोष्टी पण इतिहास लेखनामध्ये आल्या पाहिजेत. मग आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा पद्धतीने विस्तारत गेली आणि त्याच्यामध्ये मग साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जाऊ लागला आणि आता पण आपण आधुनिक इतिहास लेखन पद्धतीप्रमाणेच इतिहासाचा अभ्यास करतोय. त्याच्यामुळे आपल्या पुस्तकामध्ये पण खेळ, साहित्य, स्थापत्य या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला अशा पद्धतीने थोडक्यात रिव्हिजन सीरीज आवडते आणि मला याच्यामध्ये अजून काही इम्प्रूव्ह करायचं आहे ते पण सांगा आणि माझ्याकडून कोणते पॉइंट्स स्किप झाले असतील तर ते पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी सीरीज मी कंटिन्यू करावी का? तुम्हाला पाहायला आवडेल का? हे पण मला नक्की सांगा जेणेकरून मी हे कंटिन्यू करेन. अदरवाईज मग आपण दुसरं काहीतरी प्लॅन करण्याचा ट्राय करूया. ठीक आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.